मग आता कसं आहे, रजिस्ट्रेशन कोणाला घेणं गरजेचं असेल किंवा कोणाला कुठल्या परिस्थितीत घ्यायला लागेल रजिस्ट्रेशन, हे तुम्हाला सेक्शन आता 22 आहे आणि 24 आहे, हे दोन सेक्शन रजिस्ट्रेशन घेण्यासंदर्भातले जे काही इथे तरतुदी आहेत ते आपल्याला सांगतात. आता बघा, ज्यावेळेस 1 जुलैला GST लॉ अप्लिकेबल झाला त्यावेळेस जे सर्व्हिस टॅक्स होता, एक्साईज ड्युटी होती, व्हॅट होता, हे बंद झाले. म्हणजे ते कायदे जे आहेत त्यानुसार आता राज्यांना टॅक्स देता येणार नव्हता. मग राज्यांनी नवीन कायदा पास केला, त्याप्रमाणे त्यांना GST घ्यायचं. मग जे एक्झिस्टिंग लॉ होते, एक्झिस्टिंग लॉचा अर्थ आहे याच्यामध्ये या केसमध्ये एक्झिस्टिंग लॉ मीन्स त्यामध्ये जे टॅक्स पेअर रजिस्टर होते त्यांना मायग्रेट केले गेले सेक्शन 22 सबसेक्शन 2 प्रमाणे GST लॉ. म्हणजे 30 जूनपर्यंत त्यांनी जो इनवॉइस बनवायचा होता त्यामध्ये ते एक्साईज ड्युटी लावतील जर प्रोडक्शन केलं तर, व्हॅट लावतील जर त्यांनी सेल्सचे बिल बनवले तर. 1 जुलैपासून नवीन कायदा अशी आल्यापासून एक्साईज ड्युटी बंद, व्हॅट बंद, LBT बंद, हे बाकी जेवढे कायदे आहेत जे GSTमध्ये सबस्टिट्यूट केले गेले ते कायदे सगळे बंद होणार आणि GST ॲप्लिकेबल होणार. आणि त्या लोकांनी मग GST प्रमाणे इनवॉइस बनवायचा 1 जुलैपासून आणि GST प्रमाणे त्यांना जे काय ऑब्लिगेशन्स आहेत ती सगळे ॲप्लिकेबल होणार. मग त्या लोकांना कायद्यानुसार GSTमध्ये आणण्यासाठी हा सेक्शन बनवला गेला, सबसेक्शन 2. याप्रमाणे आता GSTमध्ये जे काय रजिस्ट्रेशन प्रोसिजर असते त्यामध्ये जे डॉक्युमेंट वगैरे अपलोड करावे लागतात नवीन रजिस्टर पर्सनना, तसे ही जे एक्झिस्टिंग लॉमध्ये रजिस्टर होते त्यांना पण गव्हर्नमेंटने काय केलं, GST पोर्टलला, जे आपण कॉमन पोर्टल म्हणतो, त्या कॉमन पोर्टलला त्यांना 90 दिवसामध्ये हे सगळं डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा, अशा प्रकारची त्यामध्ये तरतूद केलेली होती. त्यानंतर पुढे आणखीन तरतूद वाढवली गेली, त्यांचा पिरियड कालावधी वाढवला गेला आणि मग त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते GST लॉमध्ये पहिल्यांदा टेम्पररी पर्पज केले. त्यांना एक युजर ID दिला आणि तो जो युजर ID आहे जो त्यांचा पॅन नंबर आहे त्याप्रमाणे त्यांना ID दिला, वेबसाईटला लॉग इन करण्याचा युजर ID पासवर्ड दिला. हे सगळं केल्यानंतर टेम्पररी त्यांना जो GST नंबर होता त्याला नाव दिलं गेलं प्रोव्हिजनल GST नंबर. आणि डॉक्युमेंट त्यांनी प्रॉपरली सगळे डिपार्टमेंटला ऑनलाईन सबमिट केल्यानंतर, डिपार्टमेंटनी व्हेरीफाय केल्यानंतर त्यांना मग सर्टिफिकेट इश्यू केलं गेलं. जो त्याचा प्रोव्हिजनल ID आहे तोच प्रोव्हिजनल ID नंबर, GST नंबर तोच राहणार, पण त्यांना जे सर्टिफिकेट इश्यू होईल त्याप्रमाणे त्यांचा आता GST रजिस्ट्रेशन प्रोसिजर जी आहे किंवा तिकडे जी नोंदणी GSTमधली आहे ती पूर्ण झाली आणि त्यांचा जो प्रोव्हिजनल ID आहे तो फायनल झाला. अशा प्रकारची तरतूद केली गेली. म्हणजे 1 जुलैला 22(2) प्रमाणे जे एक्झिस्टिंग लॉ होते ते रद्द होऊन GST लॉ ॲप्लिकेबल झाले. त्यावेळी एक्झिस्टिंग लॉमधले जे टॅक्स पेअर होते ते ऑटोमॅटिकली मायग्रेट करण्याकरता हा सबसेक्शन वापरला गेला. ओके. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की त्यांचा जो समजा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, जर व्हॅटमध्ये काय बॅलन्स असेल इनपुट टॅक्स क्रेडिटचा आणि सर्व्हिस टॅक्समध्ये पण, म्हणजे समजा तुम्ही टॅक्स जसं भरता लायबिलिटी क्लिअर होते. आता जर समजा एखाद्याकडे क्रेडिट जास्त आहे तर ते नेक्स्ट मंथला काय होतं, कॅरी फ्रॉड होतं. आता जर ह्याच्यामध्ये एक्साईज ड्युटी किंवा सर्व्हिस टॅक्स जे सेंट्रलचे लॉ आहेत त्यामधला काय इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांचा कॅरी फ्रॉड झालेला असेल तर ते तो जो कॅरी फ्रॉड झालेला त्यांचा टॅक्स आहे तो ते CGSTमध्ये वापरू शकतात, CGST. आणि जो व्हॅटचा समजा काय इनपुट टॅक्स क्रेडिट आहे कॅरी फ्रॉड झाला आहे तर आयदर तुम्ही रिफंड घ्या किंवा तुम्ही तो GSTमध्ये कॅरी फ्रॉड करा. आणि मग त्यामध्ये जी काही स्टॉकची इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन त्यांना एक वेगळा त्यांनी फॉर्म प्रिस्क्राईब केला होता त्या फॉर्ममध्ये द्यायची. अशा प्रकारचे प्रोसिजर सेक्शन 22(2) प्रमाणे करायचे होते. साहजिक आहे ना, जे व्यापारी ते काय म्हणणार की आमचं क्रेडिट होतं व्हॅटमध्ये, त्या क्रेडिटचं काय करायचं, एक्साईज ड्युटी किंवा सर्व्हिस टॅक्सने आमचं क्रेडिट होतं काय करायचं. मग ते नवीन लॉ प्रमाणे जे टॅक्स लावायचे CGST आणि GST
तुमच्याकडे जर क्रेडिट शिल्लक आहे सेंट्रलचं तर ते तुम्ही कॅरी फॉरवर्ड करा सेंट्रलच्या टॅक्स GST मध्ये, आणि जे राज्याचं आहे स्टेटचं आहे ते तुम्ही वॅटचं कॅरी फॉरवर्ड करा AGST मध्ये किंवा रिफंड. आता हे जे 3 सेक्शन आहेत 22(2), 22(3), 22(4) हे फार मोठे नाही आहेत. आता 22(2) त्याचा काही इफेक्टच नाही. 22(2) नवीन लॉमध्ये मायग्रेट करण्याकरता टॅक्स पेअरला 22(2) जरुरी होता. आता त्याचा काही रिलिव्हर्स नाही होता. आता ते ऑलरेडी झालेलं त्याला मायग्रेट करून घेतो. आता 22(3) कसा करताय ट्रान्सफर ऑफ बिझनेस. आता समजा जे बिझनेसमॅन आहेत आयदर कोणाचा बिझनेस हा प्रोप्रायटरशिप असतो किंवा पार्टनरशिप असतो, कंपनी असेल, ओके, या वेगवेगळ्या प्रकारे लोक बिझनेस करतात. आता पार्टनरशिप फर्म आहे आणि त्यांना बिझनेस अजून एक्सपांड करायचा म्हणून त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड केलं. प्रोप्रायटरशिप बिझनेस आहे तो एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला विकला किंवा एका व्यक्तीचं डेथ झाली, तो मृत्यू पावला, त्याच्या मुलाला वारसा हक्काने बिझनेस मिळाला. या सगळ्या केसमध्ये काय होतं, बिझनेस जो आहे तो ट्रान्सफर होतो त्याची प्रोजेक्टला. म्हणजे जर का पार्टनरशिप बिझनेस आहे त्याचा पार्टनरशिप बिझनेस जो असतो त्याचा इन्कम टॅक्स प्रमाणे त्यांना पार्टनरशिपचं काय प्रॉफिट आहे त्याप्रमाणे टॅक्स पे करायला. इंडिव्हिज्युअलचा वेगळा इन्कम असतो, पार्टनरशिपचा वेगळा इन्कम असतो, कंपनीचा वेगळा इन्कम असतो. म्हणजे इंडिव्हिज्युअल हा एक वेगळा पर्सन आहे, पार्टनरशिप वेगळा पर्सन आहे, कंपनी वेगळा पर्सन आहे. आता बिझनेसचा पार्टनरशिप होता आणि त्यांनी पार्टनरशिपची प्रायव्हेट लिमिटेड केली किंवा इंडिव्हिज्युअलचा बिझनेस आहे आणि इंडिव्हिज्युअलनी एक काय वाटतं आपण आपला बिझनेस मोठा करू, आपण पार्टनरशिप आपण प्रायव्हेट लिमिटेड करू, त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड केलं. मग त्या बिझनेसचा स्टेटस चेंज झाला तर त्यामध्ये जो त्याचा GST नंबर असेल त्याचे इंडिव्हिज्युअल आणि त्याला त्या इंडिव्हिज्युअलच्या नंबरवरती बिझनेस नाही करायचा, त्याला कंपनीच्या साठी बिझनेस करायचा आहे, मग त्याला कंपनीची नोंदणी करावी लागते. त्याचप्रमाणे त्याला जो त्याचा प्रॉपर्टीची बिझनेस आहे तो क्लोज करून त्यांनी कंपनी बिझनेस चालू केला. असं झाल्यामुळे त्यांनी बिझनेस ट्रान्सफर केला, त्या कंपनीने हा बिझनेस टेक ओव्हर केला. त्यामुळे त्या कंपनीसाठी त्याला वेगळा रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. इंडिव्हिज्युअल आहे, मुलाचा बिझनेस वडिलांच्या नावावरती आला, वडील रिटायर झाले किंवा वडील एक्सपायर झाले म्हणून त्या मुलाला बिझनेस मिळाला, तर मुलाचा पॅन नंबर वेगळा आहे, वडिलांचा पॅन नंबर वेगळा आहे, मग मुलाला रजिस्ट्रेशन वेगळं घ्यायला लागेल तो बिझनेस टेक ओव्हर करायचा असेल तर. या सगळ्या केसेस ट्रान्सफर ऑफ बिझनेसमध्ये. दुसरं बघा, मोबाईल कंपन्यांमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे मोबाईल कंपन्या काय झाल्या मर्ज झाल्या. बँका पण अशा आहेत की बँका पण मर्ज होत आहेत. मग अशा वेळेस काय होतं, कंपनी असते ट्रान्सफर फॉर अमलगमेशन, कंपनी 2 कंपन्या एकत्र येऊन 2 किंवा 2हून जास्त कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी एक नवीन कंपनी जर का फॉर्म केली तर त्याला अमलगमेशन म्हणतात. आणि एखाद्या कंपनीच्या समजा 2-3 वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्या कंपनीला असं वाटतं की आपण कंपनी ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याकरता वेगवेगळ्या कंपनीज बघूया, तिथे डीमर्जर केलं, कंपनी स्प्लिट केली जाते. जसे MSCBचं त्यांनी काय केलं, 2 कंपन्या केल्या, हां 2 कंपन्या केल्या, तिथे डीमर्जर आहे. जर ते डीमर्जर केलं तर मग त्याच्यामध्ये डीमर्जर झाल्यानंतर 2-3 किंवा 4 कंपन्या वेगळ्या असल्यावर आल्या तर त्यांचं वेगळं रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. अशा करता त्या ट्रान्सफर फॉर अमलगमेशन आणि डीमर्जर याच्या तरतुदी आहेत, त्याच्या प्रोव्हिजन आहे. ओके, त्यामुळे ह्या 22(2), 22(3) आणि 22(4) याचा उद्देश वेगळा आहे. पण नॉर्मल जे मेजॉरिटी ऑफ जे टॅक्सपेअर आहेत किंवा मेजॉरिटी ऑफ जे पर्सन्स आहेत त्यांना सेक्शन 22(1) ॲप्लिकेबल होतो. तो 1 मध्ये का घेतला, कारण त्याचं कारण ते आहे की जसं आपण बघू जे काय ॲक्टिव्हिटी चालतात त्यामध्ये 22(1) प्रमाणे रजिस्टर झालेले पर्सन्स आहेत ते यापुढे असणार आहेत. जेव्हा ॲप्लिकेबल झाला तर ट्रान्सफर ऑफ बिझनेस हे काय नेहमी होत नाही, अमलगमेशन नेहमी होत नाही, पण ते होत असेल तर त्याकरता तरतूद असली पाहिजे म्हणून ती पुढच्या सब सेक्शनमध्ये त्यांनी ठेवली. आणि 22(1) एकदा का अमलगमेशन एकदा का एक्झिस्टिंग लॉ मध्ये लोकांना घेतले का मग
पुढच्या काळामध्ये 22 एकच लागणार आहे. त्यामुळे 22 एक जो घेतलाय तो जास्त डिस्क्रिप्टिव्ह आहे किंवा तो आपल्याला जास्त इनडेप्थ समजून घ्यायला पाहिजे. 22 सबसेक्शन 1 सेक्शन 22 मध्ये काय दिलं आहे, तर त्याच्यामध्ये दिलं आहे थ्रेशोल्ड लिमिट की जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल. मग इथे शब्द दिला आहे ॲग्रिगेट टर्नओव्हर इन फिनान्शियल इयर एक्सीड्स 20 लाख आणि 10 लाख. आता ज्यावेळेस हा लॉ ॲप्लिकेबल केला त्यामध्ये तुम्ही जर वाचाल ॲक्ट काढाल सेक्शन 22 काढाल त्यात तुम्ही रीड कराल तुम्हाला दिसेल इकडे एव्हरी सप्लायर शॅल बी लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर दिस ॲक्ट इन द स्टेट और युनियन टेरिटरी अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स फ्रॉम वेअर ही मेक्स ही शब्द आहे टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ इफ इज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन अ फिनान्शियल इयर एक्सिड्स 20 lakhs रुपीज. डिटेलमध्ये बघायचं आपल्याला. ओके, आता ह्याच्या खाली बघा काय दिलं आहे प्रोव्हाइडेड दॅट, पुढे दिलं आहे प्रोव्हाइडेड फर्दर दॅट, पुढे दिलं आहे प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट. आता जी तरतूद केलेली आहे ती तरतूद संपूर्ण भारताकरता लागू करायची, पण जर त्यामध्ये त्यांना काय अपवाद स्पेसिफाय करायचे असतील तर ते अपवाद देण्याकरता अशी भाषा येते प्रोव्हाइडेड दॅट. जर आणखी काय अपवाद असेल, दुसरा अपवाद असेल तर प्रोव्हाइडेड फर्दर दॅट. त्यानंतर आणखी काय अपवाद असतील तर प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट, आणखीन पुढे प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट. याच प्रकारे आणखीन अपवाद पुढे ते कंटिन्यू करू शकतात. आणि मग खाली एक्सप्लेनेशन असतं. हे जे एक्सप्लेनेशन आहे हे क्लिअरिटीसाठी असतं. ओके, कशा प्रकारे तरतूद केलेली आहे ही समजून घेण्याकरता मी सांगतोय की पहिली तरी सबसेक्शन दिला पण असाच्या असाच लागू करायचा नाही त्यांना. त्यात त्यांना काय अपवाद द्यायचे, काय एक्सेप्शन अपवाद द्यायचे, तर त्याची भाषा अशी असते प्रोव्हाइडेड दॅट, आणखीन काय अपवाद आहे प्रोव्हाइडेड फर्दर दॅट, आणखीन काय तर प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट. आणखीन पुढे जर का आणखीन 3, 4, 5 अपवाद असतील तर पुढे मग हे शब्द येतात प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट. हेच येणार. पहिल्यासाठी पहिला असेल तर प्रोव्हाइडेड दॅट, दुसरा असेल तर प्रोव्हाइडेड फर्दर दॅट, आणि मग 3 पासून पुढे प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट असंच येईल. आता तुम्ही इथे बघाल तर हे जे एक्सप्लेनेशन आहे हे एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन, म्हणजे हे सबसेक्शन 1 करता असलेलं एक्सप्लेनेशन आहे. मग पुढे सबसेक्शन 2 आहे, 3 आहे, 4 आहे, त्याच्या पुढे पण एक एक्सप्लेनेशन आहे, त्याच्या पुढे पण एक एक्सप्लेनेशन आहे. बघा समजा आपल्याला ना तुम्ही समजा एखादी पिकनिक वगैरे काढणार असाल किंवा कुठे तुम्ही असं देवाला वगैरे फॅमिलीला घेऊन जाणार असाल आणि तुम्ही स्वतःची गाडी तुमच्याकडे असेल, तुम्ही काय करता पहिले की कसं जायचं आहे, कसा रस्ता आहे, मग कुठे घाट आहे, किती किलोमीटर लागेल, मग आपण लंच कुठे घ्यायचा, थोडंसं रेस्ट कुठे करायची, चहा पाणी कुठे घ्यायचं, तुम्ही एक प्लॅनिंग करता. की समजा आपल्याला 500 किलोमीटरचा दिवसभरामध्ये आपण 500 किलोमीटर रनिंग करू शकतो, आपलं गावाला जायचं आहे, तर कुठे आपण थांबणार, कुठे काय कशा प्रकारे हे करणार, तसं आहे ना. आपण हा सेक्शन समजून घेतोय सेक्शन 22, पण त्यामध्ये 22 1, 2, 3, 4 मध्ये काय आहे हे तुम्हाला पहिल्यांदा ओव्हरव्ह्यू दिला. त्याच्या खाली तुम्हाला मी ना डायरेक्टली ॲड करून दाखवतोय की त्यामध्ये बघा सेक्शन 1 आहे, मग खाली काय आहे तर प्रोव्हिजो आहे, मग खाली एक्सप्लेनेशन आहे. तसं आपण हा एक रोडमॅप बघतोय की कशा प्रकारे आहे. मग ॲक्च्युली आपण प्रवास सुरू करणार आणि मग टप्प्याटप्प्यामध्ये ते अंतर कापणार, तसं आपण मग एक एक सेकंड समजून घेणार. आता डिझाईन कसं केलं आहे सेक्शन 22 हे तुम्हाला मी सांगतोय. त्याचा सबसेक्शन 1 आहे, त्याच्या पुढे प्रोव्हिजो आहे, 3 प्रोव्हिजो एक्सप्लेनेशन, हे सेक्शन 1 मधलाच भाग आहे, सब सेक्शन 1 मधलाच भाग आहे. खाली 2, 3, 4 दिला आहे, त्याच्या पुढे एक्सप्लेनेशन आहे फॉर द पर्पज ऑफ धिस सेक्शन. फॉर द पर्पज ऑफ धिस सेक्शन म्हटलं तर 22 मध्ये सबसेक्शन 1, 2, 3, 4 आहे, सगळ्या 22 ला हे ॲप्लिकेबल आहे हे जे खाली दिले. आणि वरचं जे एक्सप्लेनेशन आहे ती तिची भाषा कशी आहे फॉर द पर्पज ऑफ धिस सबसेक्शन, म्हणजे हे 22(1) हा जे सबसेक्शन आहे त्याच्याकरता हे ॲप्लिकेबल. आता हे सगळं व्यवस्थित आपण समजून घेतलं तर आपल्याला सेक्शन 22 कळलं. ओके, आता वरती बघा तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा वरती असं कुठलंही आतमध्ये टायटल नाही आहे,
की सेक्शन 22ला टायटल दिलं त्यांनी पर्सन लायबल फॉर रजिस्ट्रेशन. हे टायटल कसलं आहे? सेक्शन 22चं जे टायटल आहे पर्सन लायबल फॉर रजिस्ट्रेशन. आता खाली आपण जेव्हा वाचतो ना तेव्हा आपल्याला कळतं की हे कशा करताय. रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड इफ ॲग्रिगेट टर्नओव्हर इन फिनान्शियल इयर एक्सिड्स. ओके, हे आपण दिलेलं नाव आहे. आपल्याला यातनं काय समजणार आहे ते आपण वर लिहिलेलं आहे. म्हणजे ह्या आपल्या नोट्स आहेत की रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड इफ ॲग्रिगेट टर्नओव्हर इन फिनान्शियल इयर एक्सिड्स. आणि खाली हे जे सेक्शन ॲक्च्युली सुरू होतं आपण त्यावर डाटा दिले. एव्हरी सप्लायर liable to the register if aggregate turnover in financial year exceeds rupees 20 lakh, rupees 10 lakhs in special category states. आपण काय ॲडिंग केलं की एव्हरी सप्लायर जो सप्लायर आहे त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कधी पडेल इफ जर त्याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर त्या फिनान्शियल इयरमध्ये, फिनान्शियल इयर सुरू होतं 1 एप्रिलला संपतं 31 मार्चला, त्याच्यामध्ये एप्रिलला सुरू झालं, एप्रिल मे जून जुलै, आणि समजा जुलैला त्याचं जे ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे ते जर का 20 लाख एक्सिड करतं, 20 लाखापेक्षा पुढे जातं किंवा स्पेशल कॅटेगरी स्टेटमध्ये 10 लाखाच्या पुढे जातं तर त्याला रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं असणार. हा विषय कुठे मांडला त्यांनी? सब सेक्शन 1 मध्ये मांडला. आता सब सेक्शन 1 मधलं वर्डिंग काय ते आपण बघतोय. एव्हरी सप्लायर शॅल बी लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर CGST ॲक्ट इन द स्टेट और युनियन टेरिटरी अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. आता अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट म्हणजे स्पेशल कॅटेगरी स्टेट्सचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल. दुसरी गोष्ट इथे फ्रॉम वेअर ही मेक्स अ टॅक्सेबल सप्लाय. तो टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल असं इथे सांगितलं गेलं आहे. याची पण आपल्याला नोंद घेणं गरजेचं आहे. जर एखादा पर्सन, एखादा सप्लायर एक्झाम सप्लाय करत असेल किंवा असा सप्लाय करत असेल जो GST मध्ये टॅक्सेबल नाही आहे तर त्याला ही तरतूद लागू होणार नाही. पॉईंट टू बी नोटेड. ओके, टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ इफ इज ॲग्रिगेट टर्नओव्हर. आता एक दिलंय प्रत्येक सप्लायरला. असा सप्लायर जो टॅक्सेबल सप्लाय करतोय आणि ज्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर हा एक्सीड करतोय 20 लाखाच्या वरती त्याला त्या स्टेटमध्ये किंवा त्या युनियन टेरिटरीमध्ये रजिस्ट्रेशन घेणं बंधनकारक असणार, गरजेचं असणार. ही तरतूद या 3 लाईनमध्ये मिळून आपण वाचल्यावरती आपल्या लक्षात येतं. आता हे जसं आपल्या लक्षामध्ये आलं व्यवस्थित का मग आता ह्याचा अपवाद काय तो आपल्याला बघायचा. तो अपवाद खाली दिला आहे. प्रोव्हाइडेड दॅट where such person makes taxable supplies of goods or services or both from any of the special category state. आणि वरती काय म्हटलंय? अदर दॅन. वरती म्हटलंय अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. म्हणजे ही तरतूद संपूर्ण भारताच्या लागू होणार नाही. जे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत ते सोडून बाकीच्यांना ॲप्लिकेबल होणार आहे. मग खाली त्यांनी वरती जसं अदर दॅन म्हटलं तसं खाली म्हटलं प्रोव्हाइडेड दॅट. मी हा पॉईंट लक्षात घ्या. वेअर सच पर्सन मेक्स taxable supplies of goods or services or both from any of the special category states, he shall be liable to be registered if his aggregate turnover in financial year exceeds 10 lakhs. म्हणजे हे दोन्ही वाचल्यानंतर आपल्या हे लक्षात येतं की जे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत त्यांच्याकरता 10 लाख हे लिमिट दिलेलं आहे आणि अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्सला 20 लाख ही मर्यादा दिलेली आहे. आता त्यामध्ये एक्सप्लेनेशन आपण जे वरती एक्सप्लेनेशन बघितले त्यामधलं सेक्शन 22 मधलं जे दुसरं एक्सप्लेनेशन आहे जे वरती बघा आपण जे वरती बघितलं ना त्यातलं जे दुसरं एक्सप्लेनेशन आहे पहिलं द एक्सप्रेशन ॲग्रिगेट टर्नओव्हर हे दुसरं आणि हे तिसरं हे 3 एक्सप्लेनेशन आहेत खाली. ओके, ह्याच्यामधलं जे तिसरं एक्सप्लेनेशन आहे तिसरं ते तुम्हाला हे क्लिअर करतं की स्पेशल कॅटेगरी स्टेट्स म्हणजे काय. लक्षात घ्या हे ते सांगतं. शॅल मीन द स्टेट्स ॲज स्पेसिफाईड इन आर्टिकल
279A 4G of the Constitution except the state of बघा, जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत ते जर बघितले आर्टिकल 279A 4G मध्ये, तर ॲज पर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया फॉलोइंग 11 स्टेट्स हेल्ड स्पेशल कॅटेगरी स्टेटस. हा जो विशेष दर्जा जो आहे तो या अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला आहे. घटनेमध्ये या 11 राज्यांना काय आहे, स्पेशल कॅटेगरी स्टेट्स हा दर्जा आहे. पण त्यात ते म्हणतात की सेक्शन 22च्या ॲक्टिव्हिटीमध्ये हे दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू आणि काश्मीर, म्हणजे जम्मू आणि काश्मीर एक्सेप्ट म्हटलंय, हे नाही. दुसरं स्टेट्स ऑफ अरुणाचल प्रदेश यालाही एक्सेप्ट म्हटलंय. पुढे आसाम हे एक्सेप्टमध्ये आहे. हिमाचल प्रदेश हा पण अपवाद आहे. पुढे मेघालय, सिक्कीम, उत्तराखंड. मग आता उरले काय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा. हे जे 4 स्टेट आहेत हेच फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 22 स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत. याचा अर्थ काय होतो की संपूर्ण देशामध्ये 20 लाखाचं लिमिट जे आहे हे संपूर्ण देशामध्ये ॲप्लिकेबल होईल. पण या 4 राज्यांना मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा यांच्याकरता थ्रेशोल्ड लिमिट ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाखाच्या वरती गेला तर तिथल्या व्यापाऱ्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. जो टॅक्सेवर सप्लाय करतोय या 4 राज्यांमध्ये लिमिट 10 लाख, ही 4 राज्य सोडून बाकी सगळ्या राज्यांमध्ये 20 लाख हे लिमिट ॲप्लिकेबल होईल. हे ज्यावेळेस वरती तुम्ही बघितलं ना एक्सप्लेनेशन, तर तिसरा जो दिलेला आहे इकडे ते एक्सप्रेशन स्पेशल स्टेट्स टेक्स्टच्या खाली आपण लिहिलेलं आहे इकडे एक्सप्लेनेशन ऑफ सेक्शन 22 आणि त्याच्यामधलं हे तिसरं आहे ना, हे दिलं इकडे घटनेमध्ये 11 आहे. पण इथे त्यांनी तरतूद करताना काय म्हटलं, आपण फक्त 4 घेतले. हा, म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं, जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगमध्ये या 4 राज्यांनी सांगितलं 20 लाखाची तरतूद तुम्ही केली ना, आमचं छोटं राज्य आहे, आमच्याकडे छोटा बिझनेस चालतो, आमच्याकडे रजिस्टर्ड पर्सन मिळणारच नाही मला. अगोदरच्या लॉ मध्ये काय होतं लक्षात घ्या, वॅट मध्ये काही राज्यांचं थ्रेशोल्ड लिमिट हे 5 लाख होतं, काही राज्यांचं 10 लाख होतं. आणि तुम्ही एकदम 20 लाख ॲप्लिकेबल कराल, आमच्या राज्यांमध्ये आम्हाला रजिस्टर्ड पर्सन मिळणारच नाही, टॅक्स मिळणारच नाही. अगोदरच आमचं काही उत्पन्न नाहीये म्हणून आम्हाला गव्हर्नमेंट या कॅटेगरीमध्ये टाकतं, त्यामुळे आम्हाला काही विकास निधी मिळतो. आणि जर तुम्ही जीएसटी मध्ये 20 लाख केले तर संपलं आमचं. म्हणून पण या 4 राज्यांनी, बाकीच्या सगळ्यांची परिस्थिती अशी नव्हती, ते ॲग्री झाले, ते 20 लाखाला ॲग्री झाले, हे 4 ॲग्री झाले नाही. स्पेशल कॅटेगरी स्टेट्स मधले हे 4 स्टेट डिसॲग्री झाले 20 लाखाच्या लिमिटला. म्हणून मग त्यामध्ये अशी तरतूद करण्याची गरज पडली. म्हणून ते अपवाद आला, प्रोव्हाइडेड दॅट या 4 स्टेटला 10 लाख आहे. ओके, आता आपल्याकडे भारतामध्ये जे एकंदरीत जे काही रचना आहे टेरिटरीज ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ स्टेट्स किती आहे बघा, 28 स्टेट आहेत जे प्युअरली स्टेट्समध्ये येतात. हे जे 3 स्टेट आहेत दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर, याला म्हणतात लिस्ट ऑफ, हे ॲक्च्युअली युनियन टेरिटरीज आहेत. पण तिथे काय आहे, लेजिस्लेचर आहे, म्हणजे तिथे निवडणूक होते, तिथे मुख्यमंत्री आहे, तिथे विधिमंडळ आहे, त्यामुळे विधिमंडळामध्ये कायदे बनवले जाऊ शकतात. म्हणजे या राज्यांमध्ये विधानसभा, केंद्र सरकारचा पण त्यामध्ये कंट्रोल असतो आणि राज्याचा पण कंट्रोल असतो. या युनियन टेरिटरीमध्ये हे सेमी स्टेट आहेत, हे प्युअर स्टेट नाही आहेत. तसे हे 5 आहेत, अंदमान अँड निकोबार आयलंड, चंदीगड, दादरा अँड नगर हवेली अँड दमन अँड दीव, लक्षद्वीप आणि लडाख, हे 5 काय युनियन टेरिटरी. आता युनियन टेरिटरीमध्ये जो आपला CGST AGST कायदा आहे हा ॲप्लिकेबल होऊ शकणार नाही.
म्हणून तिकडे UT GST, तिकडे आपला जो AGST आहे तो तिकडे आपल्याला होणार नाही. मग तिकडे CGST आणि UT GST हा ॲप्लिकेबल होतो. म्हणजे AGST च्या ऐवजी तिकडे UT GST ॲप्लिकेबल होतो. आता हे जे क्रेडिट रेट्स आहेत 10 लाखाचं आणि 20 लाखाचं लिमिट फायनल झालं, लॉ ॲप्लिकेबल झाला, त्यानंतर काही राज्यांची अशी मागणी आली की जे गुड्स आहेत त्याच्या किमती वाढतात ना, आता खूप किमती वाढलेल्या आहेत, तर तुम्ही जरी लॉ जेव्हा बनवला 20 लाख केले तर 20 लाख पण लिमिट कमी. हे जे छोटे स्टेट आहेत त्यांनी सांगितलं आमच्याकडे 10 लाख ठेवा, 20 लाख जास्त आमच्याकडे. तसे काही स्टेट असे मोठे आहेत, म्हणजे महाराष्ट्र, गुजरात यांनी सांगितलं 20 लाखाचा जमाना गेला, आता तुम्ही 40 लाख करा. आमच्या इथे आम्हाला स्कोप व्यापारी आहेत, 10-20 लाख त्यांना करू दे बिझनेस विदाउट GST रजिस्ट्रेशन, 40 लाख लिमिट द्या. मग आता अशी काय मागणी आल्यानंतर GST काउन्सिलमध्ये की 40 लाखाचं लिमिट द्यायचं, तर 40 लाखाचं लिमिट काही राज्यांनी मान्य केलं, सगळ्या राज्यांनी काय मान्य केलं नाही. जे 20 लाख ज्यांना चालू होतं ते बोलले 20 लाख ओके, आम्हाला 20 लाखच पाहिजे, आम्हाला 40 लाख नको. आता ह्याप्रमाणे जेव्हा लिमिट एक्सीड करण्याचा जेव्हा प्रश्न आला, तुम्ही बघाल इकडे थोडंसं, मी परत मागे येतो तुम्हाला इकडे प्रोव्हाइड फर्दर टॅक्स. आता हे जे प्रोव्हिजन आहेत ना, इकडे बघा एक बॉक्स आहे आणि इथे आठवा दिला आहे 1 आणि 2. ओके, हे नंतर अमेंडमेंट केली गेली, त्याच्यामध्ये अमेंडमेंट होऊन हे आलेलं आहे. 1 जुलैपासून जो लॉ पहिले लागू केला त्यावेळेस हे 2 प्रोव्हिजन नव्हते. पहिल्यांदा अमेंडमेंट झाली ती CGST अमेंडमेंट ॲक्ट 2018, आणि ही अमेंडमेंट जी आहे ती 1 फेब्रुवारी 2019 पासून अंमलात आली, त्यापासून इम्प्लिमेंट झाली. आणि दुसरी अमेंडमेंट आहे फ्रॉड ऑल्सो डॅट, ही जी दुसरी अमेंडमेंट आहे ही अमेंडमेंट 1 जानेवारी 2020 पासून, 1 जानेवारी 2020. आता ही जी फायनान्स ॲक्ट आहे, फायनान्स ॲक्ट कधी सादर केला जातो तर ज्यावेळी बजेट होतं त्यावेळेस, मग त्या बजेटमध्ये तो फायनान्स ॲक्ट जो आहे तो त्यांनी काय केला, प्रेझेंट केला, तो राष्ट्रपतींनी त्यावरती ॲसेंट केली. आता त्यानंतर काय होतं की एकदा का ह्या अमेंडमेंट झाल्या का त्या अमेंडमेंट गव्हर्नमेंटनी लागू करायला पाहिजे. ते गव्हर्नमेंट लागू करेल तर ते ॲप्लिकेबल होतं. आत्ता काय झालं आहे बघा, हे 2 मी वाचतो, मी लक्षात घ्या की प्रोव्हाइडेड दॅट वेअर्स, हे आपण बघितलेलं आहे. ओके, हे बघायचं. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द गव्हर्नमेंट मे ॲट द रिक्वेस्ट ऑफ अ स्पेशल कॅटेगरी स्टेट and on the recommendations of the council enhance the aggregate turnover referred to in the first proviso from 10 lakh rupees to such amount not exceeding 20 lakh rupees and subject to such condition and limitation as may be notified. म्हणजे जे लिमिट 10 लाख आहे ते 20 लाख करू शकतात, आणि तसंच पुढे जे आता 20 लाख आहे ते 40 लाख करू शकतात. आता ज्या वेळेस हे नव्हतेच 2 प्रोव्हिजन, त्यावेळेस त्यांनी काय केलं की त्यांना 40 लाख करण्याची मागणी झाली, तर त्यावेळेस त्यांनी 40 लाखाचं लिमिट जे केलेलं आहे, घेतलेलं आहे, ते सेक्शन 23 ची पॉवर आहे एक्झाम्पशन करण्याची, ती वापरून त्यांनी नोटिफिकेशन काढलं आणि ते लिमिट 40 लाख. आपण 23 काय बघितला की रजिस्ट्रेशन घेण्याची कोणाला गरज नाही, हा हे 23 सांगतो, आणि त्यात त्यांना पॉवर आहे की गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून काही कॅटेगरी ऑफ पर्सनना एक्झाम करू शकतं, काही कंडिशन्स देऊन त्याप्रमाणे त्यांनी काय केलं की नोटिफिकेशन आहे 10/2019 की त्यांनी 7 मार्च 19 काढली, आणि 1 एप्रिल 2019 पासून जे लिमिट आहे
ते काही राज्यांकरता जे एक्सक्लुझिव्हली गुड्सचे सप्लायर आहेत त्यांच्याकरता ही लिमिट 20 लाखाहून 40 लाख ओनली गुड्स. फक्त एक्सक्लुझिव्हली सप्लायर गुड्स असेल तर 40 लाख. ओके. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय दिलं होतं त्या त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये ते सगळे कंटेंट मी ते घेतलेले. त्याप्रमाणे काय आलं की या नोटिफिकेशन प्रमाणे पहिली कंडिशन ही आहे की प्रोव्हाइडेड दॅट एनी पर्सन हु इज एंगेज इन एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स अँड हुज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द फायनान्शियल इयर डज नॉट एक्सीड 40 lakhs इज एक्झाम फ्रॉम ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आता समजा एखादा ग्रोसरी स्टोर आहे, तो काय करतो, फक्त ग्रोसरी सप्लाय करतो, किराणा माल सप्लाय करतो, तर त्याला ही चांगली प्रोविजन होती. कुठे बिलं बनवा, सगळ्या गोष्टी करा. म्हणून 40 लाखाचा माल आम्ही विकू ना. मुंबईसारख्या ठिकाण आहे की छोटा जरी गाळा घेतला तर याचं भाडं 30,000 आहे, 40,000 आहे. आम्ही 40 लाखाचा माल विकतो तेव्हा कसं बसं आमचं कुटुंब चालतं आणि एक सगळं आम्ही धंदा आमचा चालतो, म्हणजे आम्ही जगू शकतो. मी 20 लाख सांगितलं रजिस्ट्रेशन घ्या म्हणजे आमचा खर्च वाढतो, आमचा त्रास वाढतो, सगळे ऑब्जेक्शन करा, ते बिलं बनवा, हे सगळं करायला वेळ नाही आमच्याकडे. अशी लोकांची मागणी होती की आमचा बिझनेस आहे, व्हॉल्यूम खूप आहे, मार्जिन कमी आहे, आम्ही फार कमी मटेरियल बिझनेस करतो, तर आम्हाला 20 लाखाचं लिमिट आहे फार कमी आहे, तुम्ही 40 लाख करा, आम्हाला अशी नको आहे, आम्हाला तो ITC पण नको, काय नको. अशा लोकांकरता हे लिमिट जे आहे ते 40 लाख केलं गेलं. ओके. ज्यांना वाटतं की आपल्याला बेनिफिशियल आहे रेशन घेऊन, ते तर त्याला तर तरतूद दिलेली आहे की ज्याला पाहिजे त्यांनी आपल्या स्वइच्छेने रेशन घेऊ शकतो, पण गव्हर्नमेंट त्यांना बंधनकारक करत नाही. सरकारला सगळ्यांना थांबावं लागतं. ह्या लोक मागतात की रेशन पाहिजे आम्हाला, ह्या लोक नाही पाहिजे, मग तरतूद केली, नको तर नका घेऊ. 40 लाखापर्यंत आम्ही तुम्हाला जबरदस्ती करत नाही, मग फ्री ठेवले. एखाद्या बोलेल मी नवीन बिझनेस सुरू केला, मला ITC मिळेल, मला पाहिजे, घे बाबा तू मोकळा आहेस. ओके. तर याप्रमाणे 40 लाखाचं लिमिट गव्हर्नमेंट द्यायला तयार झालं, पण काही बिझनेस असे होते ज्यांना गव्हर्नमेंटला ही तरतूद ॲप्लिकेबल करायची नव्हती. मग त्यांनी सांगितलं की हाऊएव्हर द एक्झाम्पशन इज नॉट ॲप्लिकेबल फॉर द फॉलोइंग पर्सन. यांना आम्ही देणार नाही. 40 लाख जो गुडचा सप्लायर आहे, जो आईस्क्रीम, पान मसाला, टोबॅको आणि गुटखा वगैरे असं ना, मॅन्युफॅक्चर टोबॅको सबस्टिट्यूट, हे जे बिझनेस आहे त्यांना 20 लाख, त्यांना 40 लाख नाही, त्यांना 40 लाख. हे अपवाद आहे. Persons engaged in making supplies of goods being ice cream and other edible ice, whether or not containing cocoa, pan masala, tobacco and manufactured tobacco substitutes, यांच्याकरता जे लिमिट आहे ते 20 lakhsच राहणार. यांना 40 lakhs ॲप्लिकेबल होणार. एक्सक्लुझिव्ह सप्लाय करतात ते आईस्क्रीमचं, त्यांना ॲप्लिकेबल 20 लाख, 40 लाख. दुसरं हे राज्य आहे, पर्सन्स एंगेज इन मेकिंग इंट्रा-स्टेट सप्लाईज इन द स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड. जी 10 लाख वाली 4 स्टेट आहेत ना, त्यांना तर प्रश्नच नाही, ते 20 लाख पहिलेच नको बोलले, त्यामुळे त्यांना हे 40 लाख ॲप्लिकेबल नाहीच. प्लस आणखी काही राज्य आहेत त्यांनी पण सांगितलं आम्हाला 40 लाख नको. त्यामुळे स्टेट्स ऑफ अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पुडुचेरी, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड यांच्यासाठी लिमिट हे 10 लाख किंवा 20 लाख जे आहे तेच ॲप्लिकेबल राहिलं. ही सोडून बाकीच्या राज्यांना जर एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स ते करत असतील तर त्यांना 40 लाख ॲप्लिकेबल झालं. मग आता कोणाला 10 लाख, कोणाला 20 लाख, कोणाला 40 लाख. त्याप्रमाणे प्रेझेंट पोझिशन ऑफ रजिस्ट्रेशन इन रिस्पेक्ट ऑफ जर एक्सक्लुझिव्ह फक्त आणि फक्त गुड्सचा सप्लाय करत असतील तर 10 लाख कोणाला आहे. आता कन्फ्युजन होतं ना आपलं, म्हणजे आपण त्यातनं काय समराईज केलं तर हे मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आहे यांना 10 लाख, आणि 20 लाख जे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, उत्तराखंड आणि अदर दॅट स्पेसिफाईड स्टेट्स तेलंगणा, पुडुचेरी.
खाली बघा तर मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा यांना आता 10 लाख आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, उत्तराखंड, पुडुचेरी, तेलंगणा. ओके. बाकी जे स्टेट्स आहेत आता हे जर का सोडले नाही एवढे, जर तुम्ही हे 4 आणि हे 6 सोडले तर बाकी सगळ्यांना 40 लाख. आता हे वेगळे दाखवायचे असं म्हणण्याची गरज नाही. जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि हिमाचल प्रदेश, पण ते वेगळे काय दाखवले की हे जे आहे हे पण काय होते ॲक्च्युली स्पेशल कॅटेगरी इफेक्ट्स होते, त्यामुळे ते वेगळे दाखवले. अदरवाईज लक्षात ठेवण्याकरता हे 4 लक्षात ठेवा. जर 10 लाख. अच्छा आपल्याकडे बघा LMMT आहे ना, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा. आता एक बरोबर ना 3 आहे. एक आहे मणिपूर, दुसरा आहे मिझोराम, तिसरा आहे मेघालय. आता 3 कॅटेगरी आहेत. मधल्या कॅटेगरीत मेघालय, मधल्या कॅटेगरीत मेघालय, मग मणिपूर ए पहिले येतो, ई दुसरा येतो, आय नंतर येतो. म्हणजे जर तुम्हाला ए म्हणजे कन्फ्युजन झालं तर तुम्ही असं लक्षात ठेवा की अरे एम आहे, एमच्या पुढचं अक्षर काय, मणिपूर पहिली कॅटेगरी, दुसरं काय मेघालय, तिसरं मिझोराम, मधलं काय मेघालय ना, मध्ये मेघालय इकडे घ्या, मेघालय मधल्या कॅटेगरी, कन्फ्युजन होत नाही. हां, आणि तिथे तुम्ही घेतला तिकडे का मग पुढे तुम्ही लक्षात ठेवण्याचा करा की मेघालय आहे, अरुणाचल प्रदेश आहे, सिक्कीम आहे मास, पुडुचेरी, उत्तराखंड, तेलंगणा मास फूड. हे एक मेमरीसाठी तुम्हाला अशा काही शब्द बनवला की इथे LMMT, मग एमचं कन्फ्युजन काढण्याकरता त्याला मध्ये टाका मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पुडुचेरी, उत्तराखंड, तेलंगणा. बस हे 10 स्टेट लक्षात ठेवले तर बाकी सगळे काय 40. ह्या 3 कॅटेगरी पडले. आता जी वरती एक्सप्लेनेशन दिलेली आहे त्या एक्सप्लेनेशनमध्ये एक एक्सप्लेनेशन आहे बघा. फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन 22.1 करता दिलेलं हे एक्सप्रेशन आहे. ज्या वेळेस तुम्ही एक्सक्लुझिव्ह सप्लाय काढताय गुड्सचा तेव्हा काय असतं बऱ्याच वेळा की कुठे ना कुठे लोक बँकेमध्ये पैसे ठेवतात आणि किंवा कोणाला पैसे देतात वापरायला, व्यापाऱ्यांना, आणि ते एकमेकांना त्यातनं काय करतात इंटरेस्ट पे करतात. इंटरेस्ट पैसे वापरण्याचा जे मोबदला आहे तो काय इंटरेस्ट. आता बँकेमध्ये जर का बँकेचा बिझनेस काय पैसे व्याजाने देणं हा आहे, आणि बँकेत आपण पैसे ठेवले तर बँक तुम्हाला 5% इंटरेस्ट देते, आणि पैसे आपण व्याजाने घेतले तर आपल्याला 12%, 15% अशा म्हणजे जास्त पर्सेंटचा इंटरेस्ट लावतो. मग त्यातला बँकेचा जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस आहे तो त्याच्यात वसूल होतो बँकेला, आणि बाकी पुढे बँकेला प्रॉफिट मिळतं. म्हणजे 5% 6% पैसे घ्यायचे आणि 8%, 10%, 12% असे वेगवेगळ्या व्याज रेटनी वेगवेगळ्या लोन देऊन ते पैसे लोकांमध्ये द्यायचे, आणि ते मग त्याची रिकव्हरी करून जे बँकेला पैसे मिळतात तो बँकेचा बिझनेस आहे. पैसे घेणं आणि लोकांना देणं हा बँकेचा बिझनेस आहे. आता हा जो इंटरेस्ट जो इन्कम बँकेचा हा एकदम इन्कम आहे, हा इन्कम आहे, पण ह्याच्यावर GST लागत नाही. इंटरेस्टवर GST लागत नाही. तर एखादी फायनान्स कंपनी असेल आणि ती इंटरेस्ट घेत असेल तर त्याच्यावर GST लागत. पण जर एखाद्याने हप्ता उशिरा भरला म्हणून त्याला चार्जेस लावले, इतर काय वेगळ्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरती काय चार्जेस असतील त्याच्यावर GST आहे, पण इंटरेस्टवर GST आहे. त्यांनी विजिट चार्जेस म्हणून लावले की आम्हाला विजिट करायला लागली, आम्ही इन्स्पेक्शनला आलो, इन्स्पेक्शन चार्जेस 1000, मग त्यावर GST लागला. पण जे इंटरेस्ट घेतला जातो त्याचे ते टॅक्स फ्री इन्कम आहे, ते एक्झाम इन्कम आहे. नोटिफिकेशन आहे एक्झाम्शनची, त्यामध्ये त्यांनी हे जे इन्कम आहे हे एक्झाम देतो. आता हे मला सांगण्याचा उद्देश काय होता की ज्या वेळेस ॲग्रिगेट टर्नओव्हर आपण कॅल्क्युलेट करू, मीन्स ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ ऑल टॅक्सेबल सप्लाईज, सर्व टॅक्सेबल सप्लाईजचं आपल्याला काय करायचं आहे ॲग्रिगेट टर्नओव्हर काढायचं आहे, टोटल काढायचं आहे की किती टर्नओव्हर झालं. त्यामध्ये एक्सक्लूड करा, एक्सक्लुडिंग द व्हॅल्यू ऑफ इनवर्ड सप्लाईज ऑन विच टॅक्स इज पेबल बाय पर्सन ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस. आता हे जे ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे पहिले मला वरती सांगायचं होतं
वरच्या पहिली सांगितलं की अ पर्सन शॅल बी कन्सिडर्ड टू बी एंगेज एक्सक्लुसिव्हली इन द सप्लाय ऑफ गुड्स इवन इफ ही इज एंगेज इन एक्झाम सप्लाय ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ एक्सटेंडिंग डिपॉझिट. आता बँकेत जसे पैसे ठेवल्यावरती व्याज मिळतं ना, तसं समजा एखाद्या गोडाऊन आहे, त्याकरता डिपॉझिट द्यायला तर ते डिपॉझिट जो मालक ठेवून घेतो तो इंटरेस्ट देत असेल किंवा देत नसेल. शक्यता अशी आहे तो इंटरेस्ट देत पण असेल, देत पण नसेल. असा काही कायदा नाही आहे की जर एखाद्याने दुसऱ्याचं जागा भाड्याने घेतली तर डिपॉझिट घ्यायलाच पाहिजे. कोण डिपॉझिट घेत पण नाही, कोण डिपॉझिट घेतो तर इंटरेस्ट देत पण नाही, कोण इंटरेस्ट देतो पण. आता काहीशे कंपन्या आहेत जसं मदर डेअरी त्यांच्याकडनं त्यांचे डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांना 5 लाख डिपॉझिट द्यायला लागतं. हे एक अमाऊंट आहे, पण त्याच्यावर ते इंटरेस्ट पे करतात. दर वर्षाला तुमचे पैसे आम्ही आमच्याकडे ठेवले सिक्युरिटी म्हणून, पण तुम्हाला आम्ही इंटरेस्ट. आता अशा प्रकारचा इंटरेस्ट मिळाला तर त्याची लिमिट किती आहे? ॲग्रिगेट टर्नमध्ये 40 लाख. आता इंटरेस्ट मिळाला, मग इंटरेस्ट जे इन्कम जे आहे ते सर्व्हिसेसमध्ये आहे, हे गुड्समध्ये येत नाही. मग जे लिमिट दिलं आहे ते कंडिशन काय? एक्सक्लुसिव्ह सप्लाय ऑफ गुड्स. मग तुम्ही जे इन्कम अर्न करता, तुम्ही सर्व्हिसेस पैसे वापरणार, पैसे ठेवले आणि त्यांनी तुमचे पैसे वापरले म्हणून तुम्हाला काय केलं? इंटरेस्ट दिला, सर्व्हिस झाली. मग त्याला 40 लाखाची लिमिट आपल्याकडे होणार नाही टेक्निकली, मग त्याला रिलीफ देण्याकरता हे एक्सप्रेशन आहे की ज्या वेळेस तुम्ही बघाल पर्सन शॅल बी कन्सिडर्ड टू बी एंगेज एक्सक्लुसिव्हली इन द सप्लाय ऑफ गुड्स इवन इफ ही इज एंगेज इन एक्झाम सप्लाय ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ एक्सटेंडिंग डिपॉझिट लोन्स or advances in so far as the consideration is represented by way of interest or discount. either त्याला इंटरेस्ट देते किंवा मग जो माल ते घेता डिस्ट्रीब्युटर करणार, त्या मॅन्युफॅक्चर करणार, तर ते डिस्काउंट देत असते त्याचे कन्सिडरेशन म्हणून. त्यांना इंटरेस्ट मिळो किंवा डिस्काउंट मिळो, म्हणजे हा सप्लाय झाला ना, सर्व्हिस घेतली, पैसे वापरायला दिले, त्यांना पैसे वापरायला मिळाले म्हणून त्यांनी काय केलं? त्या पैशाचं मूल्य इंटरेस्ट किंवा डिस्काउंट या मार्गाने चुकवलं. तर हा जो सप्लाय हा गुड्समध्येच येईल. सप्लाय ऑफ गुड्स इवन इफ तो असा विचार अ पर्सन शॅल बी कन्सिडर्ड टू बी एंगेज, तो गुड्सचा सप्लायर आहे असाच मानलं जाईल इवन इफ तो इंटरेस्ट इन्कम अर्न करतोय त्या डिपॉझिटमुळे किंवा लोनमुळे. समजा कसं होतं, काही व्यापारी त्यांना पैशाची गरज लागते, एकमेकांना मदत करतात आणि मग पैसे वापरले तर इंटरेस्ट पण देतात की बा मला इमिडिएटली तू पैसे दिलेस तर तुझं नुकसान नको व्हायला, आपण एक म्युच्युअली ठरवूया की किती दिवस पैसे वापरले तर किती इंटरेस्ट द्यायचा. त्या प्रकारे चालतं. त्यामुळे इंटरेस्ट देणं घेणं, पैशाची गरज लागणं ही मार्केटची गरज आहे. मग त्याच्यामध्ये छोटा व्यापारी तो 20 लाखाचा त्याच्या टर्नओव्हर आहे, त्याला एक्झम्पशन मिळतं आहे. 25 लाखाचा टर्नओव्हर आहे, त्याला एक्झम्पशन मिळते, पण तो इंटरेस्टने पैसे घेतो किंवा देतो, लगेच तुम्ही त्याला म्हणाल नाही तुला हे ॲप्लिकेबल नाही. म्हणजे बिझनेस चालवणं, तो वाढवणं, टिकवणं हे सोपं नसतं. त्यामुळे गव्हर्नमेंटनी हा जो इंटरेस्ट इन्कम आहे तो कन्सिडर केला जातो की तुम्ही जेव्हा 40 लाख काढा तेव्हा आम्ही हा सोडून दिला की त्यामध्ये घेणार नाही, हे गुड्स म्हणून समजू. अ पर्सन शॅल बी कन्सिडर्ड टू बी एंगेज, तो गुड्सच्याच सप्लायमध्ये एंगेज आहे असंच मानलं जाईल जरी तो इंटरेस्ट अर्न करत असेल. ओके, आता ही एकदा बाब क्लिअर झाली का अजून एक वरती आपण जे वाचतोय की ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाख, ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाख, ॲग्रिगेट टर्नओव्हर 40 लाख. तर हे 10 लाख पहिल्या कॅटेगरीमध्ये गुड्सच्या असो सर्व्हिसेसच्या असो 10 लाख. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये सप्लाय गुड्सचा करा, सर्व्हिसचा करा, ॲग्रिगेट टर्नओव्हर लिमिट 20 लाख. आणि इथे स्टेट सिव्हिल थ्रेशोल्ड लिमिट 20 lakhs फॉर सर्व्हिसेस. खालचा मुद्दा म्हणता आला ना, सर्व्हिसेस करता 20 लाख आहे आणि एक्सक्लुसिव्ह सप्लाय करत असेल गुड्सचा तर 40 लाख. मी गुड्स आणि सर्व्हिस दोन्ही करतोय तर मला 20. म्हणजे मी फ्रीज विकतो आणि रिपेअर पण करतो, सर्व्हिस पण देतो आणि विकतो पण ते माल, दोन्ही पण करतो.
तर 20 लाख, पण फक्त फ्रीज विकतोच आहे 40. फक्त, तर 40 लाख. आता पुढे जो शब्द आला ॲग्रिगेट टर्नओव्हर, तो ॲग्रिगेट टर्नओव्हर जो आहे तो डिफाईन केला गेला आहे सेक्शन 2 मध्ये क्लॉज 6 मध्ये. ॲग्रिगेट टर्नओव्हर कसा कॅल्क्युलेट करायचा हे तुम्हाला क्लॉज 6 मध्ये मिळेल. हे त्याला वर्डिंग आहे, हे वर्डिंग आहे की ॲग्रिगेट टर्नओव्हर मीन्स द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ ऑल टॅक्सेबल सप्लाईज excluding the value of inward supplies on which tax is payable by person on reverse charge basis. पुढे exempt supplies, export of goods and services or both, and interstate supplies of persons having the same permanent account number to be computed on all India basis but excludes central tax, state tax, unitary tax, integrated tax आणि सेस. एवढं दिलं. ओके, आता एवढं आपण बघितलं तर हे 5 लाईनमध्ये जवळ 4 जास्त लाईनमध्ये सगळं डिफाईन होतं आहे. आता ह्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ बघितला तर एक आउटवर्ड सप्लाय म्हणजे सेल होतो. ओके, आता हा आउटवर्ड सप्लाय इनवॉइसवरती टॅक्स कलेक्ट केला जातो. त्या इनवॉइसमध्ये जी टॅक्सची व्हॅल्यू आहे ना ती बाजूला काढा, टॅक्सची व्हॅल्यू बाजूला काढा. आता जर एखादा व्यक्ती अनरजिस्टर आहे, तुझं टॅक्स घेतच नाही, ओके, पण ही जी डेफिनेशन आहे बऱ्याच काय तरतुदी लावण्याकरता जर रजिस्ट्रेशन सोडून रिटर्न फायलिंग करायचं आहे, अजून त्या गोष्टी करायच्या आहेत, ऑडिट आहे, मग त्यावेळेस ॲग्रिगेट टर्नओव्हर 2 करोड म्हटलं, 5 करोड म्हटलं, 1.5 करोड म्हटलं तर तो कसा कॅल्क्युलेट करावा हे कळण्यासाठी डेफिनेशन. जो अनरजिस्टर आहे त्याला तर CGST GST हे काय लागू तो करणारच नाही, अनरजिस्टर आहे. पण जर रजिस्टर्ड पर्सन असेल आणि जर त्याला ऑडिट ॲप्लिकेबल केलं आहे 2 करोडला 5 करोडला असे काही कंडिशन असतील तर त्यावेळेस ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना व्हॅल्यू ऑफ ऑल आउटवर्ड सप्लाईज, मग त्यामध्ये टॅक्सेबल असतील, एक्झाम्प्ट असतील, एक्सपोर्ट असेल, इंटरस्टेट सप्लाय असेल आणि एका व्यक्तीचे डोनेशन असतील आणि त्यांनी ऑफ पर्सन हॅव्हिंग सेम पॅन बी कम्प्युटेड ऑन ऑल इंडिया बेसिस. कुठल्याही प्रकारचा आउटवर्ड सप्लाय असो, सर्व बँकला केलेला असतो किंवा टॅक्सेबल सप्लाय असो, एक्झाम्प्ट असो, राज्यामधला असो, राज्याबाहेरचा असो, देशाबाहेरचा असो, ही व्हॅल्यू सगळी टोटल आहे. ओके, आउटवर्ड सप्लाय सगळा आहे. आता ज्याच्यावरती तो फॉरवर्ड चार्ज भरतो ना, कलेक्ट करतो ना, ते सगळे घ्यायचे. आउटवर्ड सप्लाय करतो, टॅक्स घेत नाही ते पण घ्यायचे. पण जो इनवर्ड सप्लाय घेतो त्याच्यावर पण RCF मध्ये टॅक्स भरायचे, ते नाही घ्यायचं. इनवर्ड सप्लाय, व्हॅल्यू ऑफ इनवर्ड सप्लाय ऑन विच टॅक्स इज पेबल अंडर रिव्हर्स चार्ज, ही व्हॅल्यू नका घ्या. अशीच व्हॅल्यू घ्या जो तुम्ही आउटवर्ड सप्लाय केला आहे. राज्यामध्ये राज्याबाहेर टॅक्सेबल एक्झाम देशाबाहेर टोटल काढा किती. जर ती 10 लाख 20 लाख 40 लाख एक्सेड करत असेल तर त्या ॲग्रिगेट टर्नओव्हर या शब्दामध्ये हे बरोबर बसवतो. हे चुकू नये. ॲग्रिगेट टर्नओव्हरचा अर्थ प्रत्येक व्यक्ती आपापल्या अनुभवाप्रमाणे अभ्यासाप्रमाणे वेगळा काढू नये, चुकीचा काढू नये, कारण हा शब्द महत्त्वाचा आहे. हा अनेक ठिकाणी वापरला गेला आहे GST लॉ. त्यामुळे त्यांनी क्लिअर केलं आहे क्लॉज 6 मध्ये की ॲग्रिगेट टर्नओव्हर कशाला म्हणाल तुम्ही, कसा काढाल तो, कसा कॅल्क्युलेट कराल. यामध्ये हे लक्षात इनवर्ड सप्लाय नाही घ्यायचा. आता बघा एक्झाम्पल आपल्याकडे की ॲग्रिगेट टर्नओव्हर टू एक्सक्लूड इनवर्ड सप्लाय ऑन विच टॅक्स इज पेएबल अंडर रिव्हर्स चार्ज. It may be noted that the inward supplies on which a recipient is required to pay tax. आता कसं होतं की मी टॅक्स पेअर आहे, मी रजिस्टर आहे. एक मी जो रिसिपियंट करणार, कस्टमर करणार, बाहेर करणार, टॅक्स कलेक्ट करतो तो भरतोच. प्लस मला RCFचे प्रोविजन ॲप्लिकेबल आहे. मी इनवर्ड सप्लाय घेतला त्यावर मी टॅक्स भरतो. मग ज्याच्यावर टॅक्स भरायला लागतो त्या सगळ्या अमाऊंट घ्यायच्या का, त्याकरता हे क्लिअर केलं. तुम्ही जो इनवर्ड सप्लाय घेतलाय ऑल्दो तुम्ही त्याच्यावरती टॅक्स गव्हर्नमेंटला पे करायचं आहे, कॅशमध्ये पे करायचं आहे आणि मग त्याचा ITC घ्यायचा. जर का फॉरवर्ड चार्ज आहे तर कसं होतं, मला सप्लायर मालाचे
किंवा सर्व्हिसचे पैसे मागतो प्लस टॅक्सचेही पैसे मागतो, मग मला क्रेडिट मिळतं. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेयरला माझं क्रेडिट लाखोमध्ये पडलेलं असतो. जर मी एखादा सप्लाय घेतला ज्यावर टॅक्स गव्हर्नमेंटला देण्याची जबाबदारी ॲज अ रिसिपेंट माझी आहे, तर ती क्रेडिटमधून पे होत नाही. जमा करा पहिले पैसे, ते जमा करावे लागतात. त्यामुळे ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना तुम्ही ज्याच्यावर टॅक्स जमा केला आहे त्या आउटवर्ड सप्लायचे ज्या अमाऊंट असतील त्या सगळ्या घ्या, राज्याबाहेर, देशाबाहेर, राज्यामध्ये प्लस एकदम सप्लाय त्यामध्ये घ्या. टोटल करा. इनवर्ड सप्लाय सोडून RCMची व्हॅल्यू. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम डू नॉट पार्ट ऑफ द ॲग्रिगेट टर्नओव्हर. द लॉ स्टिप्युलेट्स, आता हे प्रॉपरली वरती दिलं आहे, त्यातनं कन्फ्युजन होऊ नये म्हणून इथे परत मांडलेलं आहे. द व्हॅल्यू ऑफ सच सप्लाईज वुड नॉट फॉर्म पार्ट ऑफ ॲग्रिगेट टर्नओव्हर ऑफ रिसिपियंट ऑफ सच सप्लाईज. एक्झाम्पल, Raghuveer Private Limited pays GST on shipping fees paid to its directors for the services rendered by them under reverse charge. Value of services provided by the director to Raghuveer Private Limited will form part of the aggregate turnover of the directors and not of Raghuveer Private Limited. Okay? समजा 5,000 पे केले डायरेक्टरला, तर त्याच्यावर GST भरण्याची जबाबदारी डायरेक्टरची नसते, कंपनीची असते. पण जेव्हा कंपनी ॲग्रिगेट टर्नओव्हर कॅल्क्युलेट करेल तेव्हा ह्याच्यावर टॅक्स त्यांनी जमा केलाय, पे केलाय. ही जी अमाऊंट आहे 5,000 ही ॲग्रिगेट टर्नमध्ये इन्क्लूड होणार नाही. आता जो डायरेक्टर आहे त्याचा जे इन्कम आहे त्याच्या ॲग्रिगेट टर्नमध्ये ही 5,000 होते. भले त्याच्या कंपनीने त्याचा टॅक्स भरलाय, त्याला मिळाले ना पैसे. दुसरी गोष्ट, ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सक्लूड्स द एलिमेंट CJ. आता कसं होतं, ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना सगळे इनवॉइसेस गोळा करा, मग इनवॉइसेस सगळे आणले, मग इनवॉइस आहे प्लस त्या टॅक्सची अमाऊंट आहे, टॅक्सची अमाऊंट बाजूला करा, टॅक्सेबल व्हॅल्यू किती घ्या, काढणार कशी. ह्याला सांगितलं रे टर्नओव्हर किती आहे काढा, तर ते सगळे इनवॉइस भरणार ना. जर तुम्हाला ऑडिट करायचं आहे तुम्ही काय करणार की तुम्ही हा आकडा काढला आहे, या महिन्यात तुम्ही ॲग्रिगेट ह्या समजा 5 महिन्यात तुमचा किती टर्नओव्हर झाला आहे, त्यांनी सांगितलं की 15 लाख, कसा काढला, आणा सगळे इनवॉइस. मग ते इनवॉइस असेल ते बोलतील आम्ही याच्यामध्ये हे इनवॉइस आहे, जेव्हा आम्ही RCM टॅक्स भरला, हे आहे, हा आमचा आउटवर्ड सप्लाय, हा आमचा एकदम सप्लाय. मग तुम्ही सगळे इनवॉइस एकत्र करा, RCM वाले बाजूला करा, इनवॉइस जे टॅक्सेबल इनवॉइस आहे ते तुम्ही घ्या, एकदम इनवॉइस आहे ते घ्या, आणि मग त्यात तुम्हाला जो आकडा आहे त्या इनवॉइसचा त्यातली फक्त टॅक्सेबल व्हॅल्यू घ्यायची आहे. त्याच्यावर जो CGST आहे, AGST आहे किंवा IGST आहे हा तुम्ही परत बाजूला करा. एक्झाम्पल, अ डीलर X has 2 offices, one in Delhi and another in Haryana. In order to determine whether X is liable for registration, turnover of both the offices would be taken into account and only if the same exceeds the applicable threshold limit, X is liable for registration. हे टॅक्सेस बाजूलाच करायचे. आणि त्यानंतर पुढची स्टेप काय, ॲग्रिगेट टर्नओव्हर टू बी इंक्लूड टोटल टर्नओव्हर ऑफ ऑल ब्रँचेस. सगळ्या ब्रँचेसचा सेम प्लॅन, जो सेम प्लॅन आहे त्याच्यावर रजिस्टर केलेले राज्यामध्ये राज्याबाहेर जेवढे असतील ऑल इंडिया बेसिसवरती सगळ्यांचा टोटल काम. RCM वेगळे केले, टॅक्स वेगळा केला, सगळ्या ब्रँचेसची इनवॉइसची टोटल करा. काय एक्सपोर्ट होतो का, व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्टेड गुड्स सर्व्हिसेस, exempted goods services, interstate supply between distinct person having same plan to be included in aggregate. Madhur Oils Punjab is engaged in supplying machine oil as well as petrol. बघा आता काय, आता पेट्रोल जो आहे तो नॉट लायबल रजिस्ट्रेशन आहे. आता आत्तापर्यंत आपण जे समजून घेतलं त्यामध्ये हे आले की टॅक्सेबल सप्लाय पण घ्या आणि एकदम सप्लाय पण घ्या. आणि इथे काय दिलं त्यांनी एक्झाम्पलमध्ये की मधुर ऑइल पंजाब इज एंगेज इन
in supplying machine oil as well as petrol. Okay, supply of petrol is not leviable to GST, but supply of machine oil is taxable. In order to determine whether Madhur oil is liable for registration, turnover of both non-taxable as well as taxable supplies will be taken into account, and if the same exceeds the applicable threshold limit, Madhur oil is liable for registration. इथे ते काय बोलत आहे बघा की मधुर ऑइल जो बिझनेस आहे तो मशीन ऑइल्स आहे आणि दुसरं ते पेट्रोल पंप आहे. मग पेट्रोल त्यामध्ये का घेतो आपण? पेट्रोल का एक्झाम नाही आहे ना, पेट्रोल हा एक्झाम नाही आहे, मग आपण तो त्यात का घ्यायचा? तुम्हाला प्रश्न मी योग्य वाटला तुम्हाला प्रश्न? बघा आता कसं आहे, नॉन टॅक्सेबल सप्लाय. ओके, आता शब्द आहे नॉन टॅक्सेबल सप्लाय. या डिफाईन केलं का? नॉन टॅक्सेबल सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ गुड्स or services or both which is not leviable to tax under this act, this CGST act or under the IGST. आता पेट्रोल हा नॉट लेव्हिएबल आहे. ओके, आता एक्झाम सप्लाय त्यांनी सांगितलं की एक्झाम सप्लाय तुम्ही काय करा, त्यामध्ये ॲग्रिगेट टर्नओव्हर काढत असताना विचारात घ्या, कन्सिडर करा, ॲड करा त्यामध्ये. मग एक्झाम सप्लायची डेफिनेशन दिली आहे का? एक्झाम सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ एनी गुड्स और सर्व्हिसेस और बोथ विच अट्रॅक्ट न्यू रेट ऑफ टॅक्स. म्हणजे रेट लावले का 3, 5, 12, 18 त्यामध्ये न्यू रेट जरी असला तर टॅक्स गव्हर्नमेंटला मिळत नाही, तो पण तुम्ही घ्या. न्यू रेट ऑफ टॅक्स और विच मे बी होलली एक्झाम. सेक्शन 11 प्रमाणे गव्हर्नमेंटची जी पॉवर आहे किंवा सेक्शन 6 मध्ये आयजीएसटीमध्ये पॉवर आहे, त्यामध्ये नोटिफिकेशन काढून एक्झाम केलेले काय गुड सर्व्हिसेस आहेत ते काय असतील एक्झाम. एक न्यू रेट, दुसरे एक्झाम, आणि पुढे म्हटलं अँड इन्क्लूड्स नॉन टॅक्सेबल सप्लाय. अँड इन्क्लूड्स नॉन टॅक्सेबल सप्लाय म्हणजे नॉन टॅक्सेबल सप्लाय हे एक्झाम सप्लाय असते या डेफिनेशन. म्हणजे ज्याच्यावरती टॅक्स कलेक्ट केला जात नाही ते सगळे एक्झाममध्ये कव्हर होतात. नॉन टॅक्सेबलमध्ये अल्कोहोलिक लिकर पण ह्युमन कन्झम्पशन आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट हे येतात, आणि नॉन टॅक्सेबल हे एक्झाममध्ये इन्क्लूड होतात. म्हणून मग त्या एक्झाम्पलमध्ये त्यांनी पेट्रोल दिला, तो पेट्रोल नॉन टॅक्सेबल आहे पण तो एक्झाममध्ये इन्क्लूड होतो. म्हणून आपण ज्या वेळेस ॲग्रिगेट टर्नओव्हर काढायला जाऊ तर त्याच्या पेट्रोल पंपाचा बिझनेस आहे तर तेही तुम्हाला विचारात घ्यावं लागेल, आणि त्याप्रमाणे बघायला लागेल की सगळ्या प्रकारचा इन्कम मिळून तो लायबल होतो. त्याला टॅक्स जमा करायचा आहे, टॅक्सेबल सप्लाय केलं त्याच्यावरच, पण ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना वेगवेगळ्या पर्पजसाठी त्यावेळेस मात्र जो पेट्रोलची जी अमाऊंट आहे त्याच्या टर्नओव्हरची ती तुमच्या ॲग्रिगेट टर्नओव्हरसाठी विचारात घ्यावी लागेल. आता पुढची एक्सप्रेशन आहे, द एक्सप्रेशन ॲग्रिगेट टर्नओव्हर शॅल इन्क्लूड ऑल सप्लाईज मेड बाय the taxable person whether on his own account or made on behalf of all his principal. आता एखादा व्यक्ती आहे ना, तो दुसरा करता एजंट म्हणून काम करतो, त्याला मार्केटमधून ऑर्डर मिळतात डायरेक्ट हे स्वतःच्या गुगलवर, आणि दुसरा त्याला कंपनी ऑर्डर देते की अरे माझ्यासाठी हा माल विक, माझ्यासाठी खरेदी कर, माझ्यासाठी विक. तिथे क्लिअर केलं की ॲग्रिगेट टर्नओव्हर टू इन्क्लूड ऑल सप्लाईज मेड बाय द टॅक्सेबल पर्सन वेदर ऑन हिज ओन अकाउंट और मेड ऑन बिहाफ ऑफ ऑल हिज प्रिन्सिपल. आता बघा एक्झाम्पल काय, मोहिनी एंटरप्राइजेस हॅज अपॉइंटेड मेसर्स बेस्पोर्ट्स अँड असोसिएट्स ॲज इट्स एजंट. आता मेसर्स बेस्पोर्ट्स अँड असोसिएट्स मेक्स सप्लाय ऑफ गुड्स ऑन इट्स ओन अकाउंट ॲज वेल ॲज ऑन बिहाफ ऑफ मोहिनी एंटरप्राइजेस. म्हणजे मोहिनी एंटरप्राइजेसच्या वतीने पण काही माल ते विकतात, स्वतःही विकतात. हे काही कंपन्यांचं असं असतं की त्यांना दुसऱ्या राज्यामध्ये, दुसऱ्या शहरामध्ये एजंट हे अपॉइंट करावेच लागतात. आता समजा मी माझे एक गुडविल आहे,
या शहरामध्ये, तुम्ही माझ्याकडनं माल घ्या, क्रेडिटवरती घ्या, गॅरंटी वगैरे आहे, वॉरंटी वगैरे तुम्ही घ्या. पण जर कोण दिल्लीवरचा व्यक्ती आला आणि तो तुम्हाला बोलला हा माझा माल तुम्ही घ्या, गॅरंटी आहे, बरं काय बरं तुमचं उद्या वॉरंटीची वेळ आहे, तुम्ही वॉरंटी द्यायला तुम्ही आढळला पाहिजे ना. मग ते सांगतात हा माझा एजंट आहे, हा जबाबदारी आहे, तुम्ही याच्याकडे नाही. तर तुम्ही बोलाल त्याला आम्हाला विचारत नाही घ्यायचं, तुम्ही द्याल त्या वॉरंटी, मी बोले हा मी देतो, माल त्याचा आहे. पण उद्या 6 महिने जर त्या वस्तूमध्ये काय बिघाड झाला, तुम्ही मला बेशक पकडा, मी तुम्हाला सर्व्हिस देईन. आता कसं आहे, त्याचा माल मी तुम्हाला दिला, तरी मला मे बी तू जबाबदारी घे एजंट म्हणून मला कमिशन दिलं असेल, त्यांनी मला दिला, तुम्ही काय बोलणार आम्ही तुमच्याकडनं घेऊ, तुमचा इनवॉइस द्या, तुम्ही पेमेंट घ्या, तुमच्या आम्हाला पैसे घ्या, त्याला आम्ही ओळखत नाही. त्यामुळे त्यांना एजंट हे निघावेच लागतात. आणि एजंट काय बोलतो हा माल त्याचा आहे, फक्त मी यांना दिला आहे, त्यांच्या वतीने दिला आहे, त्यांच्या वतीने द्या किंवा तुम्ही जवळ द्या, तुमच्या टर्नमध्ये ओन अकाउंट असो किंवा प्रिन्सिपलचा माल, तो प्रिन्सिपल तुमचा आहे त्याचा असो, तुमच्या ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये आम्ही ते कन्सिडर करणार आणि करणार. आणि सगळेच बोलतील हा त्यांचा माल आहे, आमचं काहीच नाही. आणि 5 लाख करोडच्या यांच्या इन्व्हॉइस बनतील आणि बोलतील हे 5 लाख करोडमध्ये चार जे काय 20 लाख लिमिट आहे, त्याच्या लिमिट त्याच्या बाकीचे आहेत त्यांचीच आहेत. म्हणजे इथे यांना स्कोपच मिळवून याच्या प्रकारचा फ्रॉड करायचा, म्हणून ही प्रोजेक्ट करायला लागली. तुमच्या जेव्हा इन्व्हॉइस बनला ना तुमचा टर्नओव्हर आहे, त्यांच्या वतीने करा किंवा तुम्ही करा. जर व्यवहार डायरेक्ट करून दिला तर 5 करोडचा व्यवहार आहे, तुमचं कमिशन किती 20,000, मग तुमचा टर्नओव्हर 20,000 होईल. मी काय करेन, त्यांचा माल तुम्हाला दिलाय म्हणून मला त्यांनी कमिशन दिलंय, तर मी त्यांना कमिशनचा इन्व्हॉइस देईन की मला कमिशन पे करा, ह्या प्रकारचा व्यवहार झाला त्याबद्दल कमिशन, त्याच्यात GST लागेल, ते ॲग्री करतील, मला पेमेंट करतील. पण त्यांच्या संपूर्ण माल मी घेणार आणि मग तुम्हाला देणार, तर तो माझाच सप्लाय. मी 4 लोकांना डायरेक्ट करतो आणि काही लोकांना मी त्यांच्याकडनं घेऊन करतो. हे दोन्ही जे टर्नओव्हर आहे जर मी सप्लाय करत असेल तर ते माझ्या ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये ॲड होईल. जसं आपलं पुढचं एक्सपेरिमेंट बघा असलेलं आहे. आता आणखी एक प्रॉब्लेम काय असतो की हे जे आहे ना, हे गुड्ससाठी हे कुठलेही गुड्स घ्या, दुसऱ्यांच्या वतीने घ्या आणि विका, इथे ठीक आहे. पण एक बिझनेस असा आहे जॉब वर्करचा. आता जॉब वर्करकडे काय केलं जातं, गुड्स पाठवले जातात, बघ हजारो एक डबे पाठवले, याच्यावरती आमच्या कंपनीचं जे नाव आहे ते प्रिंट करून द्या. ओके, माझा एक मित्र होता, त्याकडे असे म्हणजे वडील हा बिझनेस करायचे, असे वेगवेगळे जे तसे तर वेगळे ब्रँड आहेत, त्यावेळेस डालडा उंडा असे सगळे होते, असे वेगवेगळे असे मार्केटला जे काही डबे बनवले जायचे ना तेलाचे तुपाचे, त्याचं जे प्रिंटिंगचं काम आहे ते त्यांच्याकडे यायचं. कंपनी त्यांच्याकडे डबे बनवून पाठवायचे, तर डबे जो बनवायचा त्याला कंपनी ते पत्र द्यायचे, डबे बनवा, ते डबे बनवायचे. तर मुंबईच्या एका फॅक्टरीत डबे बनायचे, तिकडे डालडा कंपनी तुमच्या कंपनी त्यांना काय करायची, किंवा तुम्ही बघा ते पार्लेचे बिस्किटचे प्रोडक्ट असे डबे यायचे, त्यात लोक बघा असे ते तांदूळ गहू ठेवायला वापरायचे पूर्वी डबे असे लोखंडी पत्राचे. तर तसे पत्रे आणि अशा प्रकारचे बॉक्स असतात ते एका फॅक्टरीत मुंबईतल्या बनवले जायचे. ते दुसऱ्या व्यक्तीकडे त्याच्यावरती जे लेबल प्रिंट करायचं आहे किंवा लेबल बनवून चिकटवायचं आहे ते काम त्याकडे जायचं आणि त्याला सांगायचं की आता हे काय कर, तू हे बनवून आणखी पुढच्या प्रोसेसला पुढे पाठव. आता तो माझ्याकडे 5 लाखाचे डबे आले असतील, माझ्या कामाचे किती पैसे आहेत, 50,000, 10,000, 20,000, मग त्याच्या टर्नमध्ये किती अमाऊंट येईल, त्याकडे 5 लाखाचे गुड्स आले, त्यांनी आपलं ते काम करायचं, मग ती कंपनी ते परत येत तेवढे पुढे पाठव, पुढच्या कामाला पुढे पाठव. ओके, आता या केसमध्ये प्रिन्सिपल आहे, ओके, याचे डबे आहेत ते गेले जॉब वर्करकडे, जॉब वर्कर रजिस्टर आहे, सप्लाइज गुड्स डायरेक्टली टू बायर
आफ्टर कम्प्लिशन ऑफ जॉब वर्क ऑन दिस सेल. आता एखाद्या टर्नरमध्ये जर ह्याला 5 लाखाचे गुड्स गेले, 5 लाखाचे गुड्स गेले, तर याच्या टर्नरमध्ये ते 5 लाखाचे गुड्स त्यांनी प्रोसेस करून पुढे पाठवले. The supply of goods after completion of job work by registered job worker shall be treated as the supply of goods by the principal. म्हणजे हे 5 लाखाचे गुड्स पुढे गेले तर ते प्रिन्सिपलचेच आहे, त्याचे नाही आहेत. ते नॉट बी इन्क्लुडेड इन द ॲग्रिगेट टर्नर ऑफ द रजिस्टर्ड जॉब वर्कर. ते जॉब वर्कमध्ये येणार. पण ज्यावेळेस तो ईव्हील बनवेल त्यावेळेस तो किती रुपयाचा माल पाठवतोय हे तो नोंद करेल की डब्ल्यूबी पुढे पाठवतो पुढच्या कामासाठी. पण त्यामुळे काय होतं की ह्यांनी 5 लाखाचा माल पाठवला असं तिकडे पिक्चरमध्ये येतं ना. पण जॉब वर्कर येतो, रजिस्टर्ड जॉब वर्कर आहे, तो हा माझा माल नाही, माझी फक्त प्रोसेस करणारा नाही आहे. हां, जे चार्ज लावले तो इन्व्हॉइस इश्यू करेल. तो प्रिन्सिपल त्याला की बाई तुमचे मी काम केलं आहे, माझे 20 लाखाचं काम झालं आणि माल गेला 10 करोडचा, ठीक आहे, माझा माल आहे ना, आणि येणारच तो माल, तो येणारच आहे. आता गोल्ड किंवा डायमंड आहे त्याच्यावर जॉब कोण करत असेल, ते बनवत असेल तर त्याचे चार्जेस फार थोडे आहेत. पण तो हिरा आहे तो करोडचा असेल, पण मी मला तुझा 1 करोडचा टर्नओव्हर झाला, तो म्हणजे काय मला 5,000 रुपये मिळाले, त्याची अंगठी बनवायची, जे त्यांनी कन्सिडरेशन घेतलं, त्यांनी अंगठी समजा एक हिरा आला आणि त्यांनी अंगठी बनवायची 500 रुपये घेतले असेल तर त्या टर्नर 500 रुपये झाला ना. तो हिरा भाई 5 करोडचा आहे. मग जॉब वर्करच्या साठी ही एक डिस्कशन आहे की तुम्ही सगळ्यांना हा नियम लावा की तुम्ही प्रिन्सिपलचा जो माल घेतलाय तुम्ही तुमच्या वतीने विकलाय, पुढे पाठवलाय तर तुमचा टर्नओव्हर आहे. पण जॉब वर्करच्या केसमध्ये हे होणार नाही. जेवढं जॉब वर्करचं सर्व कन्सिडरेशन आहे तेवढा त्याच्या टर्नमध्ये येईल आणि बाकी तो माल पुढे पाठवेल त्या मालाची जी कॉस्ट आहे ती प्रिन्सिपलच्याच आपल्यामध्ये आहे. आता एक अजून कन्सेप्ट आहे ॲग्रिगेट टर्नओव्हर वर्सेस टर्नओव्हर इन स्टेट. द ॲग्रिगेट टर्नओव्हर इज डिफरंट फ्रॉम टर्नओव्हर इन स्टेट. द फॉर्मर इज यूज फॉर डिटरमाइनिंग थ्रेशोल्ड लिमिट. आता ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं की एखादी प्रोजेक्ट आपल्याकडे आहे की नाही ॲग्रिगेट टर्नओव्हर, तेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर हा सगळ्या ब्रँचचा सगळ्या स्टेटमधला UT मधला मिळून काढला. तिथे आणखीन एक डेफिनेशन आहे टर्नओव्हर इन स्टेट. However, once a person is eligible for composition levy, the amount payable under composition levy will be calculated as a specific percentage of turnover in state or UT. जेव्हा कंपोजिशन स्कीम बघा, जेव्हा कंपोजिशन स्कीम समजा जेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर काढायचं आहे तर कंपोजिशन स्कीम ही अप टू समजा 1.5 करोडपर्यंत ॲप्लिकेबल आहे. ओके, जर गुड्सचा सप्लायर असेल समजा एखादं फूडवरचं दुकान आहे आणि त्याला कंपोजिशन स्कीम पाहिजे तर त्याची महाराष्ट्रामध्ये एक दुकान आहे फुटवेअरचं ते 40-50 लाखाचं आहे. गुजरातमध्ये पण एक आहे 40-50 लाखाचं. अजून कुठे आहे 40-50. तर ॲग्रिगेट टर्नओव्हर जोपर्यंत 3 ब्रँच मिळून 1.5 करोडच्या वरती एक्सिड होत नाही तो एलिजिबल राहील कंपोजिशन स्कीममध्ये. पण जर त्यांनी 1.5 करोडचा टर्नओव्हर 3 ब्रँचचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 1.5 करोडच्या पुढे गेला त्याला रेग्युलर स्कीममध्ये यायला लागेल, तो ॲटोमॅटिकली कंपोजिशन स्कीममध्ये आउट. पण ज्यावेळेस तो GST पे करेल महाराष्ट्रामधला GST महाराष्ट्रामध्ये पे करेल, गुजरातमध्ये करेल, त्यावेळेस त्याला त्या राज्याचा टर्नओव्हर इन स्टेट काढायचा किती आणि त्याच्यावर त्याला त्या राज्याचा टॅक्स पे करायचा. त्यामुळे वेगळ्या पर्पज करता ॲग्रिगेट टर्नओव्हर जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर सगळ्या ब्रँचेस ऑल इंडिया बेसमध्ये काढला जातो आणि टर्नओव्हर इन स्टेट म्हटलं तर ते कंपोजिशन लेव्हीसाठी त्या स्टेटच काढतात. मग त्यावेळेस ते सगळ्या ब्रांच एकदम कॅल्क्युलेट करा आणि किती अमाऊंट बघा आणि मग टॅक्स भरा असं नसतं. तो टॅक्स त्या राज्याचा असतो, त्यामुळे त्या राज्याचा स्टेटचा तो टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. आणखी हा पॉईंट आहे. आता समजा एका राज्यामध्ये तुम्ही टॅक्सेस अप्लाय करताय, दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही एक्झाम्स अप्लाय करता. ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड झाला रिएक्शन घ्यायला लागेल, पण जिकडे एक्झाम्स अप्लाय होतोय तिकडे रिएक्शन घेण्याची गरज नसते. जिकडे फक्त आणि फक्त एक्झाम्स अप्लाय होतोय
तिकडे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसते. तुम्ही एखाद्या फळं विकताय, फळांवर टॅक्स नाही विकता, किंवा फिश विकताय दुसऱ्या राज्यामध्ये, ज्या राज्यात टॅक्सवरच अप्लाय करताय रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पेट्रोल पंप एका राज्यामध्ये, दुसऱ्या राज्यामध्ये टॅक्सेबल सप्लाय वेगळा करताय, इकडे पेट्रोल पंप ज्या राज्यामध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. वाईन शॉप आहे एका राज्यामध्ये, दुसऱ्या राज्यामध्ये टॅक्सेबल सप्लाय करताय. अ पर्सन इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन with respect to each place of business in India from where taxable supply has taken place. However, a supplier is not liable to obtain registration in state or UT from where he makes an exempt or non-taxable supply. Okay. Further, the threshold limit of person having places of business in more than one state UT in India gets reduced to rupees 10 lakh only when such person makes taxable supplies of goods or services or both from any of the special category states as per section 22. आता बघा काय झालं, ते जे 4 स्टेट आहेत तिकडे लिमिट 10 लाख आहे, महाराष्ट्रामध्ये 40 लाख आहे. जर तुम्ही एखादी ब्रँच नागालँडला काढली तर तुमच्याकरता मग तुम्ही ॲग्रिगेट टर्नओव्हर काढा तेव्हा 40 लाख बघितले जाणार नाही, 10 लाख बघितले. 10 लाख एक्सिड झाले, 10 लाख एक्सिड झाले, तुम्ही टॅक्सवर अप्लाय करताय, महाराष्ट्रातही करताय, नागालँडला पण करताय. 10 लाख एक्सिड झाले, नागालँडमध्ये रजिस्ट्रेशन घ्या. 10 लाख एक्सिड झाले, रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये पण. आता बघा पुढे जे लिमिट आहे ना ते रिड्यूस होतं 10 लाख. एक ब्रँच 20 लाखाच्या स्टेटमध्ये, एक 40 लाखाच्या, तुमच्या इथे लिमिट 20 लाख. तुम्ही टॅक्सेबल अप्लाय करताय, एका राज्यात रजिस्ट्रेशन घ्यायचं, दुसऱ्या राज्यात नाही घ्यायचं असं नाही होत. टॅक्सेबल अप्लाय तुम्ही करताय ना, मग सगळ्याच रजिस्ट्रेशन घ्या. पण एक्सक्लुझिव्हली तुमचा एकदम सप्लाय असेल मग रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे. ऐसे एग्जाम्पल बघा, Uday Enterprises is engaged in supply of taxable goods in Maharashtra. It also supplies alcoholic liquor for human consumption from Nagaland. Okay. आता महाराष्ट्रामध्ये तो टॅक्सेबल सप्लाय करतो. Its turnover in the current financial year 34 lakh in Maharashtra and 8 lakh in Nagaland. Since Uday Enterprises is exclusively engaged in making taxable supplies of goods from Maharashtra, the applicable threshold limit for obtaining registration is 40 lakhs. However, the threshold limit will not be reduced to rupees 10 lakh in this case as supply of alcoholic liquor for human consumption from Nagaland. Nagaland's limit 10 lakh आहे, कारण ते कुठे येतं, स्पेशल category स्टेटमध्ये येतं, आर नॉन टॅक्सेबल सप्लाईज. In the given case, since aggregate turnover of Uday Enterprises exceeds the applicable threshold limit of 40 lakhs. आता हे 8 आणि 34 हे मिळून त्याला 40 लाख एक्सिड झालं. जर बघा तो नागालँडमध्ये टॅक्सेबल सप्लाय करत असता तर मग 10 लाख ॲपेबल झाले असते. पण नागालँडमध्ये तो काय करतो, जे एकदम सप्लायमध्ये येतं, तिकडे एकदम सप्लाय, इकडे टॅक्सेबल सप्लाय. मग टॅक्सेबल सप्लाय करताना त्याला ऑल इंडिया बेसिसवरती बघायला लागेल 40 लाख होतं का. महाराष्ट्रामधला 34 आहे, पण नागालँडमधला 8 आहे, तो 40च्या पुढे गेला, म्हणून त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल महाराष्ट्रात. नागालँडमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, कारण नागालँडमध्ये तो टॅक्सेबल सप्लाय करत नाही. महत्वाचा पॉइंट काय दिला आहे लक्षात ठेवण्यासारखा, इफ अ पर्सन विथ प्लेसेस ऑफ बिझनेस इन डिफरंट स्टेट्स अक्रॉस इंडिया हॅज वन ब्रँच, म्हणजे एक ब्रँच जरी स्पेशल कॅटेगरी स्टेटमध्ये गेली, इकडे तो टॅक्सेबल सप्लाय करतोय, तर त्याचं थ्रेशोल्ड लिमिट हे 20-40 हे राहणार नाही, तर ते 10च राहील. हे लक्षात घ्यायला पाहिजे. हां, आता जर तुम्ही एखाद्याचा नंबर सर्च केला, GST
च्या वेबसाईटला कॉमन पोर्टलला तुम्हाला लगेच कळेल. म्हणजे 3 नंबर आहेत, एक महाराष्ट्रामध्ये आहे, एक नागालँडमध्ये आहे, अजून कुठे आहे ते तुम्हाला कळेल. एकाहून जास्त नंबर आहे समोर दिसतो. आता अशाच प्रकारची एक्झाम्पल आहेत की जी आपली गुंतागुंत आहे ती आपल्याला कळावी यासाठी ही एक्झाम्पल पुढे दिली. 1 2 3 4 ही तुम्ही 4 एक्झाम्पल रीड केली तुम्हाला काय समस्या मला सांगा. ही एक्स्ट्रा एक्झाम्पल मी दिली. ॲग्रिगेट टर्नओव्हरचं महत्त्व एवढं आहे त्यामुळे तो शब्द घेऊन त्याच्यावरती आपण डिस्कशन एवढं घेतलं आणि ही एक्झाम्पल जेवढी दिली तेवढी मला कमी वाटली म्हणून मी आणखी एक्स्ट्रा एक्झाम्पल ही सी एंटरच्या इन्स्टिट्यूट त्यांचा ICA स्टडी मटेरियल त्यामधनं ही मी 1 2 3 4 एक्झाम्पल दिली. ती तुम्ही रीड करा. तुम्हाला याच्यामध्ये काय समजत नाही ते मला सांगा. आता आपला एवढा वेळ कशावरती गेला म्हणजे टोटल पहिल्यापासून जर बघितलं तर सेक्शन 22(1) हा आपण डिटेलमध्ये डिस्कस केला. सेक्शन 22(1) जो आहे तो आपण डिटेलमध्ये डिस्कस केला. 22(1) वरती तुम्हाला पहिले ओव्हरव्ह्यू दिला कशा प्रकारे सगळं आहे बघा. हे वर दिलं चाइल्ड प्रोव्हिजन म्हणजे या कलम काय आहेत त्याच्यामधली सेक्शन सबसेक्शन काय आहे मग त्यामध्ये प्रोव्हिजो एक्सप्लेनेशन हे कशा प्रकारे दिले हे पहिले आपण बघितलं. मग आपण 22(1) सुरू केला. मी मला पहिले सांगितलं की 22(1) काय 22(2) काय 22(3) काय 22(4) सांगितलं आणि आपण मग डिटेलमध्ये 22(1) ह्याला वेळ दिला आणि त्यातनं आपण एवढ्या गोष्टी आपल्या समोर आल्या. आता पुढच्या क्लासला आपण 22(2) मी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला आता वाचूनही कळेल की मायग्रेट केले गेले त्याला रूल 24 प्रमाणे स्टेप दिला की वेबसाईटला जा, डॉक्युमेंट अपलोड करा, सबमिट करा आणि मग पुढे डिपार्टमेंट अप्रूव्ह करेल आणि त्यांचं जे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन आहे ते फायनल होईल. 22(2) प्रमाणे 22(3) प्रमाणे बिझनेस ट्रान्सफर झाला तर त्याला रजिस्ट्रेशन नवीन घ्यायला लागेल. ट्रान्सफर टू ऑप्टेन फ्रेश रजिस्ट्रेशन म्हणजे वडिलांचं रजिस्ट्रेशन मुलाला चालणार नाही. मुलाचा पॅन नंबर वेगळा आहे त्याला वेगळं रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. 22(4) मध्ये अमलगवेषण आणि डिमर्जन हे पण तुम्ही मी तुम्हाला जेवढं सांगितलंय तुम्ही हेही वाचलं तर तुम्हाला सेक्शन 22(1) 2 3 4 4ही पुढचं वाचल्यावरती पण कळेल. एक प्रश्न होता सर. हां तुम्ही जे सांगितलं प्रोप्रायटर पार्टनरशिप हां त्यानंतर ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यामध्ये एक्झॅक्टली म्हणजे काय असते आता याची टर्नओव्हरची लिमिट असते का यामध्ये म्हणजे 4 मिनिटे एक्झॅक्टली मला सांगतो. ठीक आहे पहिले मी प्रोप्रायटरशिपमध्ये आहे हे झालं ना